वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी। आपण बघतोय प्रश्नसंच, पॉलिटीचे प्रश्नसंच आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नसंचामध्ये 10 प्रश्न बघतो आपल्या लेक्चरच्या नुसार। आता आज आपण जो बघणार आहे तो आहे प्रश्नसंच क्रमांक 14 जो आहे आपल्या सरनामा या टॉपिकवरती। तर आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 14। आपले टार्गेट आहे 50 प्रश्नसंच पूर्ण करायचं, तर ते आपण लवकरच पूर्ण करू। पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 14। प्रश्नसंच क्रमांक 14 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 131 आणि प्रश्न क्रमांक 131 काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे। आणि आपल्याला पर्याय काय दिले तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय। आता आपल्याला सरनामा हा पाठ असला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला आता जो आपला सरनामा आहे त्यामध्ये आपला जो क्रम आहे, आता स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे जे आहे लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा जनरली सिक्वेन्स हा तसाच असतो। त्यामुळे आपल्याकडे पण जर आपल्या सरनामा बघितला तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा क्रम पण तसाच आहे। फक्त आता प्रश्न येतो की हा न्याय कधी आहे, तर आपल्याला सरनामा पाठ असला पाहिजे आणि त्यामध्ये न्याय हा पहिल्यांदाच येतोय। त्यामुळे आपला जो क्रम आहे तो काय आहे तर न्याय, त्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा आपला क्रम आहे आणि आपल्याला सरनामा हा पाठ असला पाहिजे। तर त्यामध्ये जर पाठ असेल तर याचं उत्तर हे देता आलंच असतं। तर आपला क्रम काय आहे मात्र न्याय आणि त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता हे त्रिमूर्ती आहे, ही जशीच्या तशीच असते जनरली। त्यामुळे आपल्या सरनाम्यामध्ये पण याचा उल्लेख हा याच क्रमाने आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याच क्रमाने आहे। आता हा झाला प्रश्न क्रमांक 131। आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 132। प्रश्न क्रमांक 132 काय आहे तर आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॅश डॅश याचे स्वातंत्र्य दिले आहे। आता आपल्याला स्वातंत्र्याचा प्रश्न आहे की आपल्या सरनाम्यामध्ये कुठल्या कुठल्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे। तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि आता आपल्याला सरनामा पाठ असेल तर आपल्याला इथला शब्द माहिती आहे तो काय पुढचा, तर आपल्याला जो नेहमीचा शब्द माहीत असतो तो असतो उपासना। पण आता इथं पर्याय देताना व्यवसाय, संघटना, पूजा आणि संचार असं दिलेलं आहे आणि इथं उपासना दिलेलं नाही। आपल्याला उपासना माहीत असतं, पण आता जर बघितलं तर व्यवसाय, संघटना आणि संचार ह्यांचे जे स्वातंत्र्य आहे हे सरनाम्यात दिलेलं नाही, तर हे मूलभूत अधिकारात दिलेलं आहे। म्हणजे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे कलम 19चा, संघटना स्थापन करणं पण 19च आहे आणि संचार हे पण 19चे, तर हे 19चे स्वातंत्र्य आहेत। मूलभूत अधिकार कलम 19चे हे स्वातंत्र्य आहेत। आपल्याला जे सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे तिथं शब्द आहे उपासना आणि आता हे 3 तर नाही आहेत, त्यामुळे आपलं पूजा आणि उपासना हे जरा थोडंसं मिळतं जुळतं आहे। आता हे मराठीमध्ये जरा थोडंसं असं होतं की हे जे मूळ आपले प्रिॲम्बल आहे, मूळ सरनामा आहे हा इंग्लिशमधला होता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आता त्याचं मराठी भाषेमध्ये भाषांतर करताना भाषांतर कधी कधी वेगळं होऊ शकतं। तर त्यामुळं पूजा किंवा उपासना, आपल्याला उपासना शब्द नेहमीचा माहीत आहे पण आपलं मग त्याच्याशी मिळतं जुळतं कोण आहे, पूजा आहे। तर असं जरा थोडंसं वेगळं आलं तरी लगेच असं ते नाकारायचं नाही आहे। मिळतं जुळतं काय आहे किंवा इथं पर्याय देताना व्यवस्थित दिलेलेच आहेत की बाकीचे 3 आहेत हे मूलभूत अधिकार आहेत आणि पूजा किंवा उपासना हे स्वातंत्र्य हे आपल्याला सरनाम्यामध्ये त्याची हमी दिलेली आहे। आता हा झाला प्रश्न क्रमांक 132 आणि प्रश्न क्रमांक 133 आहे खालीलपैकी कशाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते। आता हा प्रश्नसंचच आहे मुळात सरनाम्याचा, त्यामुळे इथं उत्तर असेल तर सरनामाच असेल। तर हे आपल्याला जरा माहीत आहे, मग हे आपल्याला कशामुळे माहीत झालं की हा प्रश्नसंचानुसार प्रश्न काढलेले आहेत त्यामुळे हे माहीत होतं। पण आता परीक्षेत तर असं होणार नाही, परीक्षेत आपल्याला असं सांगितलं नसेल की सरनाम्यावरती प्रश्न आहे। त्यामुळं पण भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे जे वर्णन केलेलं आहे ते केलेलं आहे सरनाम्याचं। आणि आता आपला सरनामा पर्याय कुठे आहे तर मूलभूत हक्कांवरील प्रकरण आहे का नाही आहे, मार्गदर्शक तत्वांना पण तसं म्हटलेलं नाही आहे आणि न्यायालयीन पुनर्विलोकन आहे त्याला पण असं तसं म्हटलेलं नाही आहे। आता यांना काही वेगळी नावं दिलेली आहेत, म्हणजे आता हे न्यायालयीन पुनर्विलोकन आहे किंवा समजा मूलभूत अधिकार आहेत किंवा समजा आपलं कलम 32 आहे त्याला पण असं वेगळं नाव दिलेलं आहे। तर ते नाव त्या प्रश्नसंचाच्या वेळी आणि त्या लेक्चरच्या वेळी आपण बघितलेले आहेत। पण आता सरनाम्याचा इथं प्रश्न आहे तर सरनाम्याला राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे आणि हे म्हटलेलं आहे ठाकूरदास भार्गव यांनी
म्हटलेलं आहे. त्यांनी अजून बरंच काय काय म्हटलेलं आहे सरनाम्याचं कौतुक करताना. तर त्यामध्ये त्यांनी सरनाम्याला आपल्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 133. आणि आता आपण बघू प्रश्न क्रमांक 134. प्रश्न क्रमांक 134 आहे गटाबाहेरचा शब्द ओळखा. आणि आपल्याला शब्द काय काय दिलेले आहेत? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना आणि सामाजिक. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? गटाबाहेरचा शब्द ओळखा. आता गट बघितला तर वेगळं कोण वाटतं आपल्याला? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे आपल्याला सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे हे एका गटात आहेत. पण सामाजिक हा न्याय आहे. आपल्याला जे स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे तर त्यामध्ये हे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य आहे. आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय आहे. आता हे आपल्याला जो गट दिलेला आहे त्यामध्ये हे गटांमध्ये हे बाकीचे सगळे आहेत हे स्वातंत्र्याचे प्रकार आहेत आणि सामाजिक हा मात्र न्यायाचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्या गटाच्या बाहेरचं कोण येईल तर सामाजिक येणार आहे. आणि मग आपलं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 135. प्रश्न क्रमांक 135 काय आहे तर उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम आपल्याला विचारलेला आहे. आणि उद्देशपत्रिका आपल्याला पाठ पाहिजे आहे. आणि उद्देशपत्रिका जर आपल्याला पाठ असेल तर हे आपल्याला पर्याय वाचण्याची पण गरज नाही. आपण हे आपल्याला जर पाठ असेल तर आपल्याला हे माहिती आहे की हे काय काय आहे. तर हे विचार, अभिव्यक्ती, त्यानंतर विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे आपल्याला क्रम आहे. तर हा क्रम आता कुठं दिसतो आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं तर आपला विचार पाहिजे. विचार इथं पर्याय क्रमांक 2 दिसला आणि पर्याय क्रमांक 4 दिसला. त्याच्यानंतर दुसरं अभिव्यक्ती पाहिजे. तर हे दोन्हीमध्ये आहे. आता हे दोनच पर्याय फक्त कन्फर्म करायचे आहेत. अभिव्यक्ती इथं पण आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे. तिसरं काय आहे? आता इथं विश्वास आहे, इथं उपासना आहे. आपल्याला काय माहिती आहे तिसरं? तर तिसरं आहे विश्वास. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. त्यानंतर श्रद्धा आणि उपासना हे आपलं क्रम आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 2. आता इथं नेहमी असं म्हणतो की आपण की पर्याय व्यवस्थित बघायचे आहेत. पण आता इथं पर्याय बघण्यापेक्षा इथं आपल्याला जो क्रम आहे त्याच्यावरून पर्याय निवडणं हे जास्त सोपं जात आहे. मग आता ह्या ज्या थोड्याशा ॲडजस्टमेंट्स आहेत ह्या आपल्याला टाईम किंवा याच्या दृष्टीने करायचे आहेत की आपल्याला सोयीचं काय पडतंय. म्हणजे एकतर टाईम हा फॅक्टर आहे की आपल्याला वेळ खूप घालवायचा आहे असं नाही. म्हणजे प्रत्येक प्रश्न वाचताना काळजी घ्यायची आहे पण खूप वेळ वाया पण घालवायचा नाही आहे. आणि दुसरे हे की आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे याची काळजी पण घ्यायची आहे. आणि त्यासाठी मग आपल्याला सोयीचं होईल ते पण करायचं आहे. तर मग आता हे दोन्ही करताना हे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे आपल्याला माहिती आहे. तर हे पर्यायांमध्ये शोधणं जास्त सोपं जातं की 4ही पर्याय कन्फर्म करणं सोपं जातं. तर हे आपल्याला जे माहिती आहे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे माहिती आहे हे पर्यायामध्ये कन्फर्म करणं जास्त सोपं जातं. त्यामुळं ते आपण करू शकतो. तर असं जरा थोडंसं हे पण करायचं आहे की टाईम न घालवता जर वेळ वाचवता येत असेल तर वाचवायचा आहे. पण त्यामध्ये वेळ वाचवण्यासाठी आपल्या ॲक्युरसीला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. पण ॲक्युरसीला कॉम्प्रोमाइज न करता जर वेळ वाचवता आला तर तो वाचवायचा पण आहे. तर त्यासाठी अशा थोड्याफार ॲडजस्टमेंट्स करायच्या आहेतच. आता हा झाला प्रश्न क्रमांक 135. आता बघू प्रश्न क्रमांक 136. प्रश्न क्रमांक 136 आहे की भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेला खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. दुसरं आहे संघ आणि घटक राज्य हे दोन्ही सार्वभौम आहेत. तिसरं आहे भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. आणि चौथा आहे भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिलेली आहेत तर ब, क आणि ड, अ, ब आणि क, अ, क आणि ड आणि चौथं दिलेलं आहे अ, ब आणि ड. आता जर समजा इथं कोणी असा विचार केला की प्रत्येक पर्यायामध्ये 3
पर्याय 3 विधानं बरोबर आहेत असं दिलेलं आहे. याचा अर्थ एक विधान कुठलं तरी चुकीचं आहे आणि फक्त एकच विधान चुकीचं आहे. तर आता जर समजा कोणी असा पण अप्रोच केला की यातलं कोणतं चुकीचं आहे ते काढू आणि मग आपल्याला उत्तर मिळत आहे, तर ते पण बरोबर आहे, कारण आपल्या पर्यायांमध्ये प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला 3 बरोबर आहेत असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हा पण अप्रोच हा चालू शकतो. आपल्याला फक्त उत्तर चुकवायचं नाही आणि उत्तर न चुकवण्यासाठी मग जो कुठला समजा अप्रोच असेल तर तो चालू शकतो. तर हा पण एक अप्रोच आहे. पण आता आपण सगळे पर्याय वाचू आणि त्याविषयी बघू. पहिला आहे, बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. आता सार्वभौमत्वाचा अधिकार अर्थच हा असतो की स्वतःच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे सगळे स्वतःकडे असतात. आता सार्वभौमत्व हे 2 वेगळ्या वेगळ्या स्तरांवरती काम करतं. एक असतं त्याला आपण अंतर्गत सार्वभौमत्व असं म्हणतो आणि दुसरं असतं बाह्य सार्वभौमत्व. यामध्ये बाह्य सार्वभौमत्वाचा अर्थ हा असतो की भारताच्या बाबतीत निर्णय घेण्यामध्ये कुठल्याही अन्य परकीय देशाचा किंवा शक्तींचा हस्तक्षेप होणार नाही, हा त्याचा अर्थ असतो. आता जेव्हा केव्हा समजा आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा समजा पॅरिसचा ॲग्रीमेंट किंवा असे कुठलेही करार असतील, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल वगैरे, तर तेव्हा आपण ते स्वतःवरती बंधने लावून घेतलेली आहेत. पण ती बंधनं नेहमी भारत हा स्वतःच्या मर्जीने घेत असतो. म्हणजे समजा एखादा कराराचा हिस्सा, आंतरराष्ट्रीय कराराचा हिस्सा व्हायचा असेल आणि त्यानुसार काही बंधनं लागणार असतील तर ते भारत आपण स्वतःहून त्या करारामध्ये सह्या करतो आणि म्हणून ते स्वतःच्या मर्जीने लावून घेतलेली बंधनं असतात. त्यामुळं बंधनं जरी समजा आंतरराष्ट्रीय असली तरी ती स्वतःच्याच मर्जीने लावलेली आहेत. त्यामुळं भारत स्वतःहून स्वतःच्या इच्छेने ते करतो. त्यामुळं तो हस्तक्षेप नसतो, तर ते स्वतःहून स्वीकारलेलं असतं. तर अशा वेळी ते बाह्य सार्वभौमत्व असं म्हणतात आणि स्वतःच्या बाबतीत बाह्य हस्तक्षेप न होता स्वतःच्या बाबतीतले निर्णय घेता येतात. तर यालाच तर आपण बाह्य सार्वभौमत्व असं म्हणतो. दुसरं असतं अंतर्गत सार्वभौमत्व. अंतर्गत सार्वभौमत्व म्हणजे भारताच्या क्षेत्राच्या मध्ये पाहिजे त्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी भारत हा सक्षम असणे, याला आपण म्हणतो अंतर्गत सार्वभौमत्व. तर हे पण आपल्याकडं आहे. 2 हे अर्थ आहेत सार्वभौमत्वाला. आता पहिलं आपलं विधान बरोबर आहे की बाह्य सार्वभौमत्व हेच असतं की बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. तर हे बरोबर आहे. म्हणजे उद्या जर वाटलं की संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सची मेंबरशिप सोडायची आहे तर सोडता पण येते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची सोडायची आहे तर सोडता येते. तर ते काही जबरदस्ती नसते. किंवा समजा आपण कुठल्याही बंधनं लावून घेतो, आता जसं कार्बनचं प्रमाण आहे त्याच्यासाठी आपण बंधनं लावून घेतलेली आहेत, पण ती बंधनं स्वतःच्याच मर्जीने लावून घेतलेली आहेत. म्हणजे तो हस्तक्षेप नाही आहे, तर ते आपण सगळेजण मिळून जबाबदारी घेतो एकत्र, त्याचं ते स्वतःहून स्वीकारलेली बंधनं असतात. तर पर्याय अ बरोबर आहे. आता दुसरं, संघ आणि घटक राज्य हे दोन्ही सार्वभौम आहेत. तर आता संघ सार्वभौम आहे तर राज्य सार्वभौम आहे. संघ सार्वभौम असं नसतं, तर आपला देश सार्वभौम असतो. आणि घटक राज्य हे सार्वभौम आहेत का, तर घटक राज्य अजिबातच सार्वभौम नाही आहेत. म्हणजे घटक राज्यांना काय पाहिजे ते करता येतं का, तर अजिबात नाही. घटक राज्यांच्या बाबतीत घटक राज्यांना पाहिजे तसे कायदे बनवता येतात का, तर नाही. घटक राज्यांना कायदे बनवता येतात पण ते काय अमर्याद नाही आहे. त्यामुळं घटक राज्य सार्वभौम अजिबातच नाही. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक ब हा येणार नाही आहे. आता यावरूनच जर समजा कोणी म्हटलं की 3 बरोबर येणार आहे ते 1 चुकीचं येणार आहे आणि आपल्याला चुकीचं मिळालेलं आहे, तर यावरून पण उत्तर काढता येऊ शकतंय असं जर कोणाला वाटलं तर ते पण बरोबर आहे. पण आपण आता बघू पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 काय आहे, भारतीय संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. तर आता भारतीय समजा आपल्याला भारताला जर कुठला उद्या एखादा भूप्रदेश असेल की समजा आपण असा हायपोथेटिकली विचार करू की श्रीलंका त्यांचं एखादं बेट वगैरे विकणार आहे आणि भारताला ते हस्तगत करता येईल का, तर ते करता येईल. आणि मग त्यासाठी परवानगी कोणाची पाहिजे, तर परवानगी कोणाच्या दुसऱ्या कोणाची नको आहे. ज्यांचं ते बेट आहे श्रीलंका तेच आपल्याला द्यायला लागलं तर आपल्याला काही कोणाच्या परवानगीची गरज लागत नसते. त्यामुळं भारताचा संघ परकीय भूप्रदेशावर हस्तगत करायचा असेल तर तो करू शकतो. आत्ता जेव्हा समजा आपलं दमण दीव किंवा पांडिचेरी किंवा गोवा हे जेव्हा भारताने हस्तगत केलेलं आहे, भलेही ते आपलं असेल पण त्यावरती समजा पोर्तुगीजांचं राज्य होतं, तर मग तेव्हा तर तो परकीय प्रदेशच झाला आणि तो हस्तगत केलेला आहे. तर त्यामुळं परकीय प्रदेश असं जरी म्हटलं तरी तो हस्तगत करता येतो. आता गोवा समजा आपलाच होता, गोवा हा इतिहास कालापासून आपलाच होता,
पण त्याच्यावरती राज्य हे पोर्तुगीजांचं झालं होतं. त्यामुळे जसं भारताला स्वातंत्र्य मिळाले, गोव्याला पण मिळाले आहे, ते उशिरा मिळालेला आहे. पण असा तो परकीयच झाला, म्हणजे कायद्याच्या नजरेत तो परकीयच झाला, तर तो हस्तगत करता येऊ शकतो. तर हे बरोबर आहे आणि यासाठी कोणाची परवानगी लागत नसते. आणि चौथं काय आहे तर भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. आता राष्ट्रीय भूप्रदेश म्हणजे कुठला, तर जे भारताची सीमा आहे त्याच्या अंतर्गत जर फेरफार करायचा असेल तर त्याचे अधिकार आहेतच. म्हणजे समजा आता उद्या महाराष्ट्राचे 2, 3, 4, 5 राज्य करायचे झाले, किंवा समजा उत्तर प्रदेशचे 4-5 राज्य करायचे झाले, किंवा समजा 2 राज्याचं मिळून 1 राज्य करायचं झालं, तर हे सगळे करण्याचे अधिकार हे आपल्याकडं आहेत. म्हणजे तिथं कोणी आपल्याला समजा दुसरा कुठला देश येऊन म्हणू शकत नाही की तुम्ही हे 2 राज्य एक का केले, एका राज्याचे 2 राज्य का केले, तर त्यांचा तो अधिकार नसतो, तो अधिकार आपलाच असतो. त्यामुळे हे पण बरोबर आहे. सार्वभौमत्वाचा हा अंतर्गत सार्वभौमत्वाचा अधिकार असतो. तर आपल्याला काय काय बरोबर मिळालेलं आहे, अ, क आणि ड बरोबर मिळालेलं आहे. तर आपलं उत्तर काय येईल मग, अ, क आणि ड असलेला पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 136. आता बघू प्रश्न क्रमांक 137. प्रश्न क्रमांक 137 काय आहे तर राज्यघटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. पहिलं विधान आहे, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. दुसरं आहे, 1995 मधील भारतीय जीवन विमा खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले. तिसरं आहे, 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला. आणि चौथा आहे, प्रस्तावना हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. आता हे 4 वक्तव्य दिलेले आहेत आणि 4 जरा थोडेसे मोठे वक्तव्य आहेत. पण आपल्याला काय विचारले आहे, बरोबर नाही हे विचारलेलं आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, कोणतं चुकीचं आहे शोधायचं आहे. तर आता आपण बघू की कोणतं चुकीचं आहे. आता जे पहिलं वक्तव्य आहे की प्रस्तावनेबाबत वक्तव्य आहेत, तर प्रस्तावनेबाबत ती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहेत. तर हे बरोबर आहे. पंडित नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव सादर केला होता जो 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये सादर झाला होता, तर त्याच्यावर जर तो प्रस्ताव वाचला तर त्याचा प्रभाव आपल्या सरनाम्यावरती दिसून येतोच. त्यामुळे ती त्याच्यावरतीच आधारलेली आहेत. हे विधान बरोबर आहे. दुसरं, 1995 मधील भारतीय जीवन विमा खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाने केले. हे बरोबर आहे का, तर हे पण बरोबर आहे. म्हणजे जर एक मोठा खटला जर सोडला, पहिला मोठा खटला बेरोबारी युनियनचा, तो जर सोडला तर त्याच्यानंतर सरनामा हा घटनेचा भाग राहिलेलाच आहे असं हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे 1995च्या जीवन विमा खटल्यामध्ये पण तीच भूमिका सर्वोच्च न्यायालयाची होती. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. फक्त बेरोबारी युनियनच खटला आहे ज्यामध्ये सरनामा हा भाग नाही असं सांगितलं होतं. मोठा खटला फक्त तोच आहे. त्यानंतर तिसरं, 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला. आता जर एक नजर टाकली तर हे वाक्य बरोबर वाटतंय की 42व्या घटना दुरुस्तीने 3 नवीन शब्द टाकले होते, हे बरोबर वाटतंय. त्यामुळे घाईमध्ये असं होऊ शकतं की हां हे बरोबर आहे आणि मग त्यानंतर चौथ्या विधानाकडे जाईल आणि प्रस्तावना हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्याच्या अधिकारांवर बंधनेही घालत नाही. आता हे जर विधान बघितलं तर प्रस्तावना हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही म्हणजे काय, तर प्रस्तावनेमुळं कायदे मंडळाला अधिकार मिळतात का, तर प्रस्तावनेमुळं कायदे मंडळाला अधिकार मिळत नाहीत. कायदे मंडळाला जे अधिकार मिळतात ते संविधानातील इतर भागांमुळे मिळतात, सरनाम्यामुळे नाही. त्यामुळे हे बरोबर आहे. आणि दुसरं वाक्य काय आहे तर प्रस्तावना हा कायदे मंडळाच्या अधिकारावर बंधने घालत नाही, तर हे पण बरोबर आहे. कायदे मंडळाचं काम काय आहे, कायदे बनवणं. त्यामध्ये सरनामा त्यांना मर्यादा घालतो का, तर नाही, सरनामा मर्यादा घालत नाही, मूलभूत अधिकार घालतात. त्यामुळे हे पण बरोबर आलं. आता तिसरं पण आपल्याला बरोबर वाटलं आणि चौथं पण बरोबर वाटलं. तर मग आता हे जर परीक्षेमध्ये झालं तर बऱ्याच वेळा मग इथं आता लोक पॅनिक होतात की असं कसं काय झालं. तर इथं आता पर्याय क्रमांक 3 मध्ये एक छोटीशी चूक आहे. पण ती छोटीशी आहे म्हणजे ती इतकी छोटी नाही आहे,
पण ते आपल्याला माहीत असली पाहिजे अशीच चूक आहे. म्हणजे उगाच काहीतरी एकदम असं छोट्या छोट्या चुका करून देत नाहीत. ज्या आपल्याला माहीत असावं याची अपेक्षा असते त्याच चुका केल्या जातात. तर आता बघू आता पर्याय क्रमांक 3 मध्ये काय अशी छोटीशी चूक केली आहे, पण ती छोटीशी म्हणजे आपल्याला माहीत असली पाहिजे, आपल्याला माहीत असाव्यात अशी जी अपेक्षा आहे, की आपल्याकडून एक अपेक्षा असते की आपल्याला किती गोष्टी माहीत असल्या पाहिजेत अशी सगळ्यांची म्हणजे जे परीक्षा घेतात म्हणजे आता इथं आयोगाची अपेक्षा असते की आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, उठसूट सगळ्याचं सगळं माहीत असलं पाहिजे असं अशी अपेक्षाच ठेवता येत नसतं. मग ह्याला काही तसं तर बघायला गेलं तर मग लिमिटच नाही आहे. तर मग त्यामुळं जी आपल्याला अपेक्षा असते की ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत त्यामध्ये चुका केल्या जातात. तर आता आपण बघू पर्याय क्रमांक 3 पुन्हा एकदा की 1975च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता या 3 नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला. आता आपल्याला 3 नवीन शब्द माहीत आहेत. पहिला समाजवादी आहे, दुसरा धर्मनिरपेक्ष आहे आणि तिसरं एकात्मता आहे. एकता हा शब्द आधीपासून होता, म्हणजे राष्ट्राची एकता हा शब्द मूळ सरनाम्यामध्ये पण होता. तिथं राष्ट्राची एकता आणि एकात्मता असं केलं आहे. त्यामुळे एकता शब्द हा आपल्या मूळ सरनाम्यामध्ये होता. 42व्या घटना दुरुस्तीने तो टाकलेला नाही. त्यामुळं ह्या शब्दामुळे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला जे शोधायचं होतं कोणतं बरोबर नाही, तर हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. आता हे उत्तर काढल्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये अजून एक चूक राहते. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पण पर्याय क्रमांक 3 मध्ये अजून एक चूक काय आहे, तर हे 1975 नाही आहे, 1976 आहे आणि 42वी घटना दुरुस्ती आहे. आता इथं 42 हे बरोबर आहे का, तर हो हे बरोबर आहे. मग त्यामुळं आपल्याला जे माहीत असायची अपेक्षा होती त्यामध्ये आपल्याला हे 42वी घटना दुरुस्ती 1976ची आहे हे पण माहीत असायची अपेक्षा आहे आणि दुसरं हे एकता नसून एकात्मता आहे हे पण माहीत असायची अपेक्षा आहे. 3 शब्द आहेत जे बदलले गेलेले आहेत, तर 3 शब्द आपल्याला माहीत असलेच पाहिजेत की. त्यामुळं इथे ज्या 2 चुका केलेल्या आहेत तर त्या दोन्ही चुका अशा आहेत ज्या आपल्याला माहीत असण्याची अपेक्षा आहे. तर नेहमी अशा चुका केल्या जातात. तर पूर्णच्या पूर्ण विधान मोठं विधान आहे पण यामध्ये या चुका केलेल्या आहेत आणि या काही अशा खूप छोट्या चुका नाही आहेत, आपल्याला माहीत असायची अपेक्षा असलेल्याच चुका आहेत. तर आपलं उत्तर काय आलं मग हे पर्याय क्रमांक हे 3 बरोबर. आता हा झाला प्रश्न क्रमांक 137 आणि आता आपण बघू प्रश्न क्रमांक 138. प्रश्न क्रमांक 138 काय आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची सूची प्रदान करतो. दुसरं विधान आहे, सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा व तत्वज्ञानाचा समावेश आहे. तिसरं आहे, सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या तिसरं आहे, सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याया इतकी मर्यादित नाही. आणि आपल्याला पुढं काय सांगितलंय, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे, बरोबर काय आहे शोधायचं आहे. तर आता आपण बघू की पहिलं विधान बरोबर आहे का. आता पहिलं विधान आहे की सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. आता सरनामा हा मूलभूत वैशिष्ट्यांची सूची प्रदान करतो पण ती संपूर्ण करतो का. आता इथं शब्द हा आला की संपूर्ण, आणि आता या संपूर्ण शब्दावरून बऱ्याच लोकांना असं वाटेल की हे बरोबर आहे का नाही, हे संपूर्ण आहे का नाही. तर ठीक आहे, आपण याला असं सध्या ठेवूया की याला डाऊटफुलमध्ये ठेवूया की हे कदाचित बरोबर असेल, कारण संपूर्ण सूची आहे का संपूर्ण नाही हे आपल्याला माहीत नाही. मग आता आपण दुसऱ्याकडे जाऊ की सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्वज्ञानाचा समावेश होतो. तर आता सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टांचा आणि तत्वज्ञानाचा समावेश होतो, तर ठरावालाच उद्दिष्टांचा ठरावच म्हणतात. ज्या ठरावावरून सरनामा आपला पुढं बनलेला आहे त्याला म्हणतानाच उद्दिष्टांचा ठराव म्हणतायत. त्यामुळं उद्दिष्टांचाच आणि तत्वज्ञानाचाच समावेश आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. तर ब आपलं बरोबर आहे. आता तिसरं विधान की सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही. आता सरनाम्यातील न्याय ही संकल्पना आहे, त्यामध्ये आपल्याला न्याय हे 3 न्याय सांगितलेले आहेत. कोणते कोणते सांगितलेले आहेत,
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. आता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे न्याय संकल्पना खूप मोठ्या आहेत. म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय आणि न्यायालयांचा तसं बघायला गेलं तर संबंधच नसतो. म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा न्यायव्यवस्थेशी संबंधच नाही आहे. आता संबंध नाही म्हणजे अजिबातच संबंध नाही असं नाही. कारण जेव्हा आपलं जे काही समजा आता आपले सत्ता विभाजन केलेलं आहे त्यामध्ये संसदेच्या काही कायदा बनवण्याच्या अधिकारावरती न्यायालयांना नियंत्रण दिलेलं आहे मूलभूत अधिकारांच्या बाबतीतला. तर त्यामुळं न्यायालयांचा संबंधच येत नाही असं होत नाही. तो येतो, तो थोडाफार येतो. पण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हा मात्र धोरणाचा भाग होतो. आणि धोरणांमध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय किंवा न्यायव्यवस्था, कुठलीच न्यायव्यवस्था यांच्या जबाबदाऱ्या नाही आहेत. धोरणं बनवणं हे न्यायालयांची जबाबदारीही नाही आहे, न्यायालयांचा तो अधिकारही नाही. त्यामुळं सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय याचा आणि न्यायव्यवस्थेचा तसा अर्थार्थी संबंध नाही आहे. त्यामुळं सरनाम्यातला न्याय ही संकल्पना आहे, याचा व्याप्ती आहे ती जर बघायला गेलं तर ती न्यायालयाच्या बाहेरची आहे उलट. त्यामुळं ती संकुचित, न्यायालयातल्या न्याय याच्यापेक्षा याच्या एवढी संकुचित तर अजिबातच नाही आहे. तर ती खूप मोठी आहे बा. त्यामुळं सरनाम्यातल्या न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित, वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही हे विधान पण बरोबरच आहे. कारण सरनाम्यातल्या न्यायाची संकल्पना ही खूप जास्त मोठी आहे, खूप जास्त व्यापक आहे. फक्त आपण जे कोर्टामध्ये जातो आणि खटला होतो आणि न्याय मिळतो किंवा न्याय मिळत नाही याच्यापेक्षा पण ती खूप जास्त मोठी आहे. तर हे बरोबर आहे. आता आपल्याला अ डाऊटफुल होतं आणि आपल्याला ब आणि क बरोबर सापडलेला आहे. पण ब आणि क असा पर्याय आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ आपलं वरील सर्व हे उत्तर येणार आहे. आणि हे पण जरा थोडंसं हे पण एक होतं. म्हणजे हे मला सुरुवातीला सांगता आलं असतं की संपूर्ण सूची प्रदान करतो हे विधान बरोबर आहे. पण परीक्षेत असं मी नसेल तिथं तर मग परीक्षेत असं प्रत्येक वेळी कळणार नाही आपल्याला की हे बरोबर आहे किंवा नाही. तर जर समजा असं कधी झालं तर जरा थोडंसं पुढं बघायचं आहे, बाकीचे पर्याय बघायचे आहेत आणि आपल्याला पर्यायी उत्तरं काय दिलेली आहेत ते पण बघायचं आहे. आणि त्यावरून बऱ्याच वेळा हे स्पष्ट होतं की उत्तर काय असेल. म्हणजे आता इथं अ आपल्याला डाऊटफुल आहे, मग अ बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपण न ठरवता उत्तर दिलेलं आहे. कारण बाकीचे पर्याय हे आपले तसे आलेले आहेत. तर हे पण एक जरा थोडंसं करायचं आहे. आणि आता हे झालं प्रश्न क्रमांक 138. आता बघू प्रश्न क्रमांक 139. प्रश्न क्रमांक 139 काय आहे तर खालील विधाने विचारात घ्या. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. आता हा प्रश्न जरा मोठा दिसायला. तर हा मोठा जरी असेल तर मोठा प्रश्न असतो म्हणजे काय असतो तर मोठा प्रश्न असं नसतो, ते छोटे छोटे पीसेस असतात, छोटे छोटे तुकडे असतात. आपण ते एक एक बघत जायचं आहे. आता पहिलं विधान बघू. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. दुसरं विधान. बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा सर्वसाधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. तिसरं आहे. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. आणि चौथा आहे. 1976च्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. आणि आपल्याला पुढं काय विचारले तर कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे, काय बरोबर आहे. तर आता आपण बघू की पहिलं विधान बरोबर आहे का. सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्तविक उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. तर सरनामा आपला बनलेला आहे तो एका ठरावावरून बनला आहे ज्याचं नावच होतं उद्दिष्टांचा ठराव. त्यामुळे त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये उद्दिष्टच होती आणि त्यामध्ये आपलं तत्त्वज्ञानच आहे. म्हणजे सरनाम्यामध्ये घटनाकारांची उद्दिष्टे आणि तत्त्वज्ञानच आहे. त्यामुळे हे बरोबर आहेच. आता दुसरं विधान बघू. दुसरं विधान काय आहे तर बेरुबारी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा सर्वसाधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे असं हे म्हणत आहेत. बेरुबारी संघ खटल्यामध्ये सरनामा हा घटनेचा भाग नाही असा निर्णय दिला होता. एकच तो मोठा खटला आहे ज्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असा निर्णय दिला होता. आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे खटले आहेत सरनाम्याच्या बाबतीतले त्यामध्ये फक्त बेरुबारीमध्येच फक्त सरनामा हा घटनेचा भाग नाही असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं हे विधान आपलं
की राज्यघटनेचा भाग आहे बेरुबारी संघ खटल्यात, हे विधान चुकीचं आहे. आता त्यानंतर तिसरं विधान, केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. आता बेरुबारीमध्ये एकदा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलं, पण त्याच्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका बदललेली आहे आणि राज्यघटना सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं निर्णय दिलेला आहे आणि तोच निर्णय पुन्हा कायम राहिलेला आहे. त्यामुळे केशवानंद भारती खटल्यामध्ये हा निर्णय बदललेला होता, त्यामुळं तोच निर्णय योग्य आहे असे पुन्हा प्रतिपादन केले तर केले का, तर नाही केले. निर्णय बदलला होता तोपर्यंत. बेरुबारीमध्ये सांगितलं सरनामा घटनेचा भाग नाही, केशवानंद भारतीमध्ये सांगितलेलं आहे सरनामा घटनेचा भाग आहे, त्यामुळं पुन्हा प्रतिपादन केले हे विधान चुकीचं आहे. आणि आता त्यानंतर चौथं विधान, 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या 3 शब्दांचा समावेश करण्यात आला. तर आता इथं काय काय चुकीचं असू शकतं, तर एकतर हे पहिलं साल चुकीचं असू शकतं, घटना दुरुस्ती क्रमांक चुकीचा असू शकतो किंवा हे 3 शब्द चुकीचे असू शकतात. एवढंच चुकीचं असू शकतं. तर आता बघू की पहिलं तर घटना दुरुस्तीचं साल किती आहे, 1976 सालीच आहे, 42वीच आहे, म्हणजे हे तर बरोबर आहे. आता 3 शब्द की समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता, हे 3 शब्द बरोबर आहेत का, तर समाजवादी ह्या शब्दाचा पहिल्यांदा वापर हा 1976च्या घटना दुरुस्तीनेच सरनाम्यात झाला हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे समाजवादी शब्द हा बरोबर आहे. आता सार्वभौम हा शब्द बरोबर आहे का, तर 3 शब्द आपल्याला माहीत आहेत. पहिला आहे समाजवादी, दुसरा आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा आहे राष्ट्राची एकात्मता किंवा अखंडता. पण आता इथं शब्द दिलेला आहे तो आहे सार्वभौम. सार्वभौम ह्या शब्दाचा समावेश केलेला आहे का, तर सार्वभौम या शब्दाचा समावेश केलेला नाही आहे, त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. तर आपल्याला कोणतं विधान बरोबर सापडलेलं आहे, तर आपल्याला फक्त अ बरोबर सापडलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, तर फक्त अ बरोबर येईल. आता ही चूक छोटीशी आहे का, तर हा फक्त एकच शब्द आहे, फक्त म्हणजे एवढं वाक्य आहे त्यामध्ये फक्त एकच शब्द आहे जो त्यांनी बदललेला आहे. मग ही छोटी चूक आहे का, तर छोटी नाही. 3 शब्द आहेत फक्त आणि ते आपल्याला माहीत असले पाहिजेत आणि त्यामुळं त्यांनी जो बदल करून दिलेला आहे तर तो त्यातलाच करून दिलेला आहे आणि तो आपल्याला माहीत असायलाच पाहिजे आहे. त्यामुळं काही खूप छोटी चूक नाही, ती आपल्याला माहीत असावी अशी चूक आहे. तर आता आपल्याला काय बरोबर सापडलेलं आहे, फक्त अ बरोबर सापडलेलं आहे आणि क, ड, ब, क आणि ड हे चुकीचे आहेत. बेरुबारी खटल्यात राज्यघटनेचा भाग नाही असा निर्णय दिला होता, केशवानंद भारती खटल्यात आहे असा निर्णय दिला होता, ते पुन्हा प्रतिपादन नव्हतं केलं तर निर्णयच बदलला होता. आणि तिसरं समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता हे शब्द नाही, तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द आहेत. त्यामुळे हे ब, क आणि ड चुकीचं आहे, फक्त अ बरोबर आहे. आणि हा झाला प्रश्न क्रमांक 139. आता बघू आपला प्रश्न क्रमांक 140. प्रश्न क्रमांक 140 या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न काय आहे, तर भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश डॅश आहे. राज्यघटनेचे हृदय, राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेचे डोके आणि यापैकी नाही. आता भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हे नेमकं काय आहे हे कोणीतरी म्हटलेलं आहे. हे कोणी म्हटलेलं आहे, तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. तर या पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनाम्यानंतर भाषण केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सरनाम्याचं कौतुक करताना बरंच काय त्याविषयी कौतुक करताना शब्द वापरलेले आहे. तर त्यांनी शब्द वापरलेला आहे राज्यघटनेचा आत्मा. आता त्यासाठी अजून काही शब्द वापरलेले आहेत, जसं की ज्वेल, JEWEL, ज्याला आपण काय म्हणतो, एक अमूल्य दागिना वगैरे अशा अर्थाचा शब्द पण त्यांनी वापरलेला आहे. तर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी आपल्या उद्देशपत्रिकेला किंवा आपल्या सरनाम्याला राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं होतं. तर त्यामुळं हे ब आपलं बरोबर आहे आणि आपलं उत्तर काय येईल मग, तर फक्त ब हे बरोबर येईल. हे आपलं झालं उत्तर प्रश्न क्रमांक 140चं पर्याय क्रमांक 3, फक्त ब हे उत्तर आहे. आणि हा प्रश्न संच इथं संपला.